आज होता नागपंचमीचा दिवस. व्हिडिओ खूप उशिरा येतोय, पण ठीक आहे, आता थोडं समजून घ्या, तुम्हाला माहीतच आहेत कारणं. तर आज नागपंचमीच्या निमित्तानं आलो होतो पूजा करायला. खरं तर भावाच्या उपवासातल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी असते, त्या दिवशी वारुळाचं पूजन करतात. ही आमच्या लहानपणापासूनची पद्धत आपल्या म्हणावं लागेल, कारण आता इथून पुढची पिढी माहिती नाही हे सगळं करेल की नाही, कारण आता वारुळच एवढी शिल्लक नाही आहेत, तर पूजा कुठून करणार, बरोबर ना? वारुळाची पूजा वगैरे केल्यानंतर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मैत्रिणीच्या घरी आम्ही मिळून सगळ्यांनी स्वयंपाक केला होता पुरणाच्या पोळीचा आणि मस्त असं जेवण झालं. दुपारच्या वेळी सगळ्या बायका इथं नागपंचमीचा खेळ खेळायला म्हणून जमल्या होत्या. दुपारच्या वेळी थोडा वेळ सगळ्यांनी खेळ खेळले. मला तर काय खेळून दिलं नाही शरूने, कारण मुलं म्हटलं की त्यांना असं वाटतं की आम्हालाच घेऊन फिरावं. इथं सगळेजण खेळ खेळत होते. परत संध्याकाळी उरलेल्या सगळ्या बायका ज्यांना येणं शक्य नव्हतं ते सगळेजण आले होते, पण आम्ही मात्र आमच्या मुलांना घेऊन मांडीवर बसलो होतो आणि खेळ फक्त बघून एन्जॉय करत होतो. खेळणं तर काय आम्हाला झालंच नाही. त्यानंतर सगळे लहानपणीचे खेळ त्यांनी खेळले आणि अशा प्रकारे आम्ही नागपंचमीचा सण एन्जॉय केला. तर चला, बाय बाय.